So projects that are going to be done in this particular year, that is the final year, will be very much of importance, because you might be known from your seniors, from teachers, from some friends also who have done engineering, that engineering is analyzed, or whatever you have learned in engineering is analyzed with the help of the project you have done in the final year. Because प्रोजेक्ट जो असतो त्याच्यामध्ये आपण जे काही शिकलो आहोत फ्रॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, and whatever the principles or whatever the things that we have learned in these years has to be applied on this particular task, that is project. So it is of utmost importance, it is very much important that you should work on a project that is final year project, and it should solve some problems, some issues of the community, of the industry, or whatever the problems would be there that you have observed. Okay, so let me share the screen with you. Let's see what it is given in the syllabus and what we have to complete in this particular project. So for project stage 1, for this semester we are having project stage 1. For this we have 30 marks for continuous assessment, and end semester exam will be there of 20 marks. Okay, याच्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षित काय आहे? At the end of the course, student will be able to first state the exact title of the project and problem definition. What is the problem that you have identified? Second, explain the motivation, why you are doing the project. Objective, what are the different objective, what is your aim, and what is the scope of your project, where you are going to apply this particular project or your knowledge. Review the literature related to selected topic of the project. लिटरेचर रिव्ह्यू करणं फार महत्वाचं आहे. वाय, हा तिसरा पॉइंट फार महत्वाचा आहे. लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय, कुणाला माहिती आहे का? Does anyone know what is meant by literature review? Anyone? You can type in the message box also, no issue. Research of that project. Okay, anyone else? Okay, let me tell you, literature review काय असतो? Whatever the topic you have decided to work on. Okay, समजा तुम्ही काहीतरी एक प्रोजेक्ट फायनल केलेला आहे, काहीतरी एक मशीन तुम्हाला डिझाइन करायचे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा फॅब्रिकेशन करायचं आहे. त्या केसमध्ये you have to see that what are the different type of literature in the form of research paper, in the form of thesis, in the form of articles available for review. त्याच प्रोग्राम वरती, त्याच टास्क वरती, त्याच प्रोजेक्ट वरती तुमच्या प्रोजेक्टच्या रिलेटेड जे काही डेटा अवेलेबल आहे त्या सर्वांचा तुम्हाला रिव्ह्यू करायचं, म्हणजे ते वाचायचं आहे आणि त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे. आता असं फार क्वचित होतं की एकदम इन्व्हेन्शन करणारा प्रोजेक्ट मुलं बनवतात, अगदी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट बनवलेले, असं फार क्वचित होतं. जनरली काय होतं, मुलं काय करतात, आता आमचा एक्सपिरियन्स असा आहे आजपर्यंतचा, तर एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जातात, स्पॉन्सर प्रोजेक्ट बद्दल मी बोलतो, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जातात, त्यांना काहीतरी एक प्रॉब्लेम आलेला असतो, त्यांनी आयडेंटिफाय केलेला असतो, त्याच्यावरती काम करून त्यांना ते डिझाईन वगैरे करून देतात. ओके, आता हा फार काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट वगैरे नाहीये, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केलेलं आहे एका वेगळ्या पद्धतीनं. आता त्याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी
काही दुसऱ्या लोकांनी काही प्रयत्न केलेले आहेत काय, असं नाही की तुम्हीच पहिल्यांदा ते करत आहात. जगामध्ये एवढ्या टेक्नॉलॉजी आहेत, एवढे लोक काम करतात त्याच गोष्टीवरती, तर ऑब्व्हियसली त्या गोष्टींवरती लोक काम करत असताना काहीतरी डॉक्युमेंट त्यांनी बनवलेले असतात, ते पब्लिश केलेले असतात, ते तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू म्हणून वापरायचं. तर तुम्हाला यासाठी रिसर्च पेपर्स डाउनलोड करावे लागतील, वाचावे लागतील, आणि त्यात त्यांनी काय केलेलं आहे आणि आपला प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टपेक्षा कसा वेगळा आहे हे तुम्हाला सिद्ध करायचंय, दाखवून द्यायचंय. दिस इज कॉल्ड एज लिटरेचर रिव्ह्यू. किंवा त्याच्यामध्ये काय नव्हतं जे तुम्ही करताय, त्या लिटरेचरमध्ये त्या प्रोजेक्टमध्ये हे नव्हतं म्हणून आम्ही हे करतोय, हे तुम्हाला इथं करायचं. त्यानंतर यू शुड डिझाईन द मेकॅनिझम, कॉम्पोनंट ऑफ द सिस्टीम अँड प्रिपेअर द डिटेल्ड ड्रॉइंग. हे सगळं करायचंय तुम्हाला. फायनली यू हॅव टू इव्हॅल्युएट द कॉस्ट कन्सिडरिंग द डिफरंट मटेरियल्स ऑर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. या सर्व गोष्टी तुम्हाला या सेमिस्टरच्या एंड पर्यंत करायच्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, किती विद्यार्थी यामध्ये भाग घेऊ शकतात. मिनी प्रोजेक्ट तुम्ही सर्वांनी केलेला आहे. मिनी प्रोजेक्ट मध्ये आपलं मॅक्सिमम स्ट्रेंथ होती 3 स्टुडंट्स. मिनी प्रोजेक्ट तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी कशा प्रकारे केलेले आहेत हे तुम्हालाच माहिती. ओके, तर आता आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट करायचे आहेत हे लक्षात घ्या. यावेळेस आपल्याला 4 विद्यार्थी असतील एका ग्रुपमध्ये, मॅक्सिमम 4 इथं दिलेले आहे, सिलेबस मध्ये दिलेले आहे. परत परत मला विचारायचं नाही सर एक ऍडजस्ट करा की एक काय होतंय सर, असं चालत नाही. सिलेबस मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. ओके, युनिव्हर्सिटीचे नियम असतात. ओके, नॉट मोर दॅन 4. एक विद्यार्थी असला तरी चालेल, 2 असतील ग्रुपमध्ये तरी चालतील, 3 असतील तरी चालतील, 4 असतील तरी चालतील, पण 5वा विद्यार्थी ऍडजस्ट होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. प्रोजेक्ट कधीपर्यंत कंप्लीट करायचा? प्रोजेक्ट कंप्लीशन ऑफ द वर्क, the submission of the report and assessment should be done at the end of 7th semester. So what does this mean? तुम्हाला या सेमिस्टर मध्ये तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट करणं गरजेचं आहे. ओके, आता इथे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट पण दिलेलं आहे त्यांनी. It is expected that students should complete at least 40% of the total project work in 7th semester, and they have also told that the completion of work, the submission of report and assessment should be done at the end of 7th semester. ओके, हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे, ते टायपिंग एरर असतील, काहीतरी मिस्टेक असतील. सो आपण यावेळेस काय करणार आहोत, प्रिव्हियस इयरचं एक्झाम्पल आपण घेतोय. लास्ट इयर फर्स्ट बॅच होती या टाईपच्या प्रोजेक्टसाठी, त्यामुळे आपण आता त्यातून शिकलेलो आहोत, आपण त्यातून बोध घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत या सेमिस्टरमध्ये, इट इज ऑलमोस्ट कंपल्सरी समजू शकता तुम्ही की तुमचा प्रोजेक्ट ह्या सेमिस्टर एंडला तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याचं जे काही रायटिंग वर्क आहे, थेसिस म्हणा किंवा प्रेझेंटेशन आहे, ओके, ते तुम्ही नेक्स्ट सेमिस्टर मध्ये करा. माझा सल्ला असा राहील की या सेमिस्टर मध्ये तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, फॅब्रिकेशन आणि टेस्टिंग या 3 गोष्टी या सेमिस्टर मध्ये कंप्लीट करा. याचा फायदा काय होईल तुम्हाला मी सांगतो. आता हे मी कुठल्या प्रोजेक्ट बद्दल बोलतोय, जे तुम्ही इन हाऊस करणार आहात. आता ज्यांना स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट करायचे आहेत त्यांच्यासाठी मी नंतर सांगतो. आता सध्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की हे प्रोजेक्ट तुम्हाला आता इन हाऊस करायचे आहेत. तर त्या इन हाऊस म्हणजे आपण जे फिजिकली स्वतः बनवतोय, स्पॉन्सर्ड नव्हे, त्याला आपण इन हाऊस म्हणतो. ठीक आहे, तर इन हाऊस प्रोजेक्ट साठी आपण सध्या काय करणार आहोत, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचे, त्याचं अनालिसिस करायचंय, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा फॅब्रिकेशन असेल तर करायचं आहे, डिझायनिंग असेल तर ते करायचं आहे, त्याचा अनालिसिस असेल तर ते करायचं आहे, आणि फॅब्रिकेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग जे काही पार्ट असेल तो या सेमिस्टर मध्ये कंप्लीट करून नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. ते करत असताना तुम्हाला इंटर्नशिप कंपल्सरी आहे, हे तुम्हाला माहिती असेल. ओके, देर इज कंपल्सरी इंटर्नशिप लास्ट सेमिस्टर मध्ये. तर ते इंटर्नशिप करताना तुम्हाला प्रोजेक्टचा जास्त भार तुमच्यावरती नसावा असं मला वाटतं.
ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. त्यामुळं या सेमिस्टरमध्ये प्रोजेक्टचा वर्क तुम्ही सगळा कम्प्लीट करावा असा माझा सल्ला असेल. ठीक आहे, कारण असेसमेंट तर आपल्याला करायचं आहे. कारण लास्ट सेमिस्टरला मुलांना ते हेक्टिक झालं, प्रोजेक्ट कम्प्लीट करता आले नाहीत त्यांना. काही प्रोजेक्ट त्यांनी उचलून आणले, घेऊन आले, कॉपी पेस्ट केलं, ते यावेळेस चालणार नाही. यावेळेस आपण खूप स्ट्रिक्ट प्रोसिजर केलेली आहे. पहिल्यांदा मी तुमच्यासाठी एक गुगल फॉर्म शेअर केलेला आहे ग्रुपमध्ये. त्या ग्रुपमध्ये जो काही शेअर केलेला फॉर्म आहे तो सर्वांनी भरायचा आहे. तो भरण्यासाठी आता मी सरांशी डिस्कशन केलं. सरांनी म्हटले थोडासा अजून त्यांना वेळ द्या, त्यांनी अजून काही आयडेंटिफाय केलेले नसतील प्रॉब्लेम. तर आज आहे सॅटर्डे, नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करून त्यामध्ये प्रॉब्लेम्स तुमचे मेन्शन करायचे. ओके, प्रोसिजर अशी असणार आहे. ते प्रॉब्लेम्स तुम्ही जे काही इंडिव्हिज्युअल स्टुडंटनी, असं नाही की ग्रुपमध्ये करायचे, इंडिव्हिज्युअल स्टुडंटनी 3 प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायचे आणि ते प्रॉब्लेम्स तुम्ही त्यामध्ये मेन्शन करायचे आणि ते सबमिट करायचे. त्या प्रॉब्लेमला, सर्व प्रॉब्लेम्सना आम्ही एकत्र घेऊन फॅकल्टी सगळे डिस्कशन करणार आहोत. डिस्कशन करून त्यातलं बेस्ट कुठला प्रॉब्लेम आहे जो इनोव्हेटिव्ह आहे किंवा ज्याचा जास्त लोकांना फायदा होईल, असे प्रॉब्लेम्स आम्ही आयडेंटिफाय करणार आहेत. आणि त्यानुसार प्रोजेक्टचे ग्रुप बनवून त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असे असतील की एकाच केसवरती किंवा एकाच टास्कवरती 2 वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, तर ते इंटिग्रेट करून वगैरे असं काही करता येतं का, आणि त्यातल्या त्यात ऑप्टिमम प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही घेणार आहोत आणि त्यानुसार ग्रुप फॉर्मेशन होणार आहे. आता हे सगळं जे काही टॉपिक्स तुम्ही देणार आहेत, प्रॉब्लेम देणार आहात, ते पहिल्यांदा मी चेक करणार. ओके, मी स्वतः चेक करणार आहे. त्यामध्ये जर कॉपी पेस्ट दिसलं तर इट इज नॉट ऍप्लिकेबल किंवा तुम्हाला त्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे कॉपी पेस्ट करू नका. तुम्हाला जे काही जेन्युइन प्रॉब्लेम्स वाटतात, जे काही असतील, आता इंडिव्हिज्युअल भरायचे आहेत, त्यामुळे काही असं नाही की थोडासा सिली वाटतोय प्रॉब्लेम, काहीतरी विचित्र वाटतोय, असू द्या, इट डझंट मॅटर. ओके, सिली प्रॉब्लेम्स किंवा विचित्र काही अशा गोष्टीमधूनच काहीतरी इनोव्हेटिव्ह किंवा इन्व्हेन्शन होत असतं. जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आयडेंटिफाय होतील ते तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे द्या. आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. पहिल्यांदा मी सगळं रिव्ह्यू करणार आहे माझ्या पद्धतीनं आणि त्यानंतर आय एम गोइंग टू डिस्कस विथ हेड ऑफ द डिपार्टमेंट. सरांना मी सगळे प्रॉब्लेम दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व फॅकल्टी बसून त्याच्यावरती चर्चा करणार आहे आणि ऍट द एंड इट इज गोइंग टू बी सबमिटेड टू द प्रिन्सिपल सर. जर तुम्ही प्रॉब्लेम दिला नाहीत किंवा काहीतरी कॉपी पेस्ट वाले प्रॉब्लेम दिले, रेग्युलर प्रॉब्लेम दिला, तर ते तुम्हाला फेस करायचे डायरेक्ट प्रिन्सिपल सरांना. हे सगळं करण्याचं कारण काय आहे, तुम्हाला एक गोष्ट कदाचित माहिती असेल काही जणांना माहिती नसेल. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये इन्क्युबेशन सेंटरची स्थापना झालेली आहे. इन्क्युबेशन सेंटरचं ग्रांट आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ MSME कडून मिळालेलं आहे. हे काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नसेल. इन्क्युबेशन सेंटर काय असतं या संदर्भात सुद्धा मी एक सेशन घेणार आहे. आता मी फक्त एवढं सांगतो त्याच्यामध्ये, इन्क्युबेशन सेंटरमध्ये तुम्ही जे काही प्रॉब्लेम आता देताय त्यातले काही चांगले प्रॉब्लेम्स आम्ही सिलेक्ट करणार आहे आणि त्या चांगल्या प्रॉब्लेम्स वरती काम करण्यासाठी स्टार्टअप म्हणून त्या इन्क्युबेशन मध्ये आम्ही त्यांना ऍडमिशन देणार आहे. त्यासाठी काही पैसे वगैरे भरायची गरज नाही, वेगळं काही जास्त करायची गरज नाही. तुमच्या रेग्युलर रुटीन प्रमाणे तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 15 लाख रुपयांपर्यंतची सर्व्हिस, 15 लाख रुपयांपर्यंत जे काही खर्चिक गोष्टी असतात तशा प्रकारची मदत त्याच्यामध्ये मिळू शकते. त्याची सर्व्हिस तुम्हाला मिळेल. डायरेक्ट कॅश मिळणार नाही, त्याची सर्व्हिस तुम्हाला मिळेल. समजा तुम्हाला पेटंट अप्लाय करायचं आहे, ओके, तुमचा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला त्याचं सिलेक्शन आम्ही केलं इन्क्युबेशनसाठी, तर तुम्हाला पेटंट अप्लाय करायचं, तर पेटंटसाठी काय खर्च येतो तो सगळा खर्च गव्हर्नमेंट करणार आहे. ओके, किंवा तुम्हाला ते टेस्टिंग करायचं, टेस्टिंग इथं सोलापूरमध्ये होत नाही, पुण्यामध्ये होतं, तर पुण्यामध्ये जे काही खर्च येईल, मुंबईला खर्च येईल, जिथे काही खर्च येईल तो सगळा खर्च गव्हर्नमेंट करणार. ओके, म्हणजे हे सगळी सोय तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये देण्यात आलेली आहे. त्यासाठी आपण या वर्षीपासून या चांगल्या प्रकारच्या प्रोजेक्टवरती काम करणार आहोत आणि म्हणून आपण हे चांगल्या आयडियाज, चांगले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत. गॉट इट? ठीक आहे.
आता कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही करू शकता? ओके, फर्स्ट, a comprehensive and up-to-date survey of literature related to study of a phenomena of a product. तुम्ही सर्वे प्रोजेक्ट करू शकता रिलेटेड टू अ फिनॉमिना. काहीतरी एक फिनॉमिना आहे, काहीतरी एक गोष्ट आहे ज्याच्याशी रिलेटेड तुम्ही प्रोजेक्ट सर्वे प्रोजेक्ट करू शकता. जसं की मेकॅनिकल इंडस्ट्री सोलापूरमध्ये किती आहे, त्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईपचे मेकॅनिकल, सपोज टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल भरपूर आहेत, तर टेक्सटाईल मध्ये पर्टिक्युलर पार्ट आहे, एक डाईंग इन्स्ट्रुमेंट आहे किंवा त्याचं जे काही हँडलूम किंवा पॉवरलूमचं जे काही इक्विपमेंट आहे, त्या इक्विपमेंटचा सर्वे तुम्ही करू शकता की ह्या सर्व सोलापूरमध्ये आम्ही सर्व याच्यामध्ये गेलो आणि आम्हाला असं जाणवलं, आम्ही असं बघितलं की ह्या प्रकारचे 3 ते 4 प्रकारचे इक्विपमेंट्स असतात. तर ह्या इक्विपमेंटचा असा फायदा आहे, याचा असा फायदा आहे, याचा असा फायदा आहे, आणि हे याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत, याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत, याचे डिसएडव्हान्टेज. अशा प्रकारचा सर्वे पण तुम्ही करू शकता, पण हे टाइम कन्झ्युमिंग आहे. ओके, तुम्हाला खूप फिरावं लागेल. ओके, आणि आता कोरोनामुळे किंवा बाकीच्या गोष्टीमुळे तुम्हाला अलाउड करतील की नाही हे आपल्याला माहिती नाही. दुसरा प्रकार आहे डिझाईन ऑफ एनी इक्विपमेंट अँड इट्स फॅब्रिकेशन अँड टेस्टिंग. डिझाईन तुम्हाला माहिती आहे, डिझाईन करू शकता, त्याचं फॅब्रिकेशन करू शकता आणि टेस्टिंग करू शकता. क्रिटिकल अनालिसिस ऑफ एनी डिझाईन ऑर प्रोसेस फॉर ऑप्टिमायझिंग द सेम. तुम्ही एखाद्या गोष्टीचं अनालिसिस पण करू शकता. काही प्रोसेसेस आहेत, फॉर एक्झाम्पल टेक्सटाईलच आपण उदाहरण घेतलं तर टेक्सटाईल मध्ये एक पर्टिक्युलर प्रोसिजर असते डाईंग करायची, किंवा ते काही पॉवरलूम मध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग करतात टेक्सटाईलचं टॉवेल किंवा जे काही चादर काय आहे त्याचे एक पर्टिक्युलर प्रोसिजर असते, तर ते ऑप्टिमाइज करून देता येऊ शकते का तुम्हाला, त्याचा तुम्ही एखादा प्रोजेक्ट करू शकता. ओके, देन एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स युज्ड इन ऍप्लिकेशन रिलेटेड टू व्हेरियस स्पेशलायझेशन रिलेटेड टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जे काही प्रिन्सिपल्स यूज करतो आपण, स्टँडर्ड प्रिन्सिपल्स आहेत, ओके, लॉज आहेत, त्याचं काही ऍप्लिकेशन करून त्याचं एक्सपेरिमेंटेशन करू शकता का, त्या ऍप्लिकेशनला, त्या लॉला तुम्ही काही वेगळ्या प्रकारे हे करू शकता का. जसं की एक्झाम्पल आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन तुम्ही विचार करा, फ्रिक्शन जर असेल, फ्रिक्शन जर नसेल तर काय होतं, आणि फ्रिक्शन असेल तर काय होतं. आपण सर्वांना माहिती असेल, कदाचित काही लोकांना माहिती नसेल, की फ्रिक्शन आणि ग्रॅव्हिटी या दोन गोष्टीमुळं काय होतं, आपल्याकडं एनर्जीची जास्त खपत होते, म्हणजे जास्त एनर्जी वापरली जाते. फ्रिक्शन आणि ग्रॅव्हिटी या दोन गोष्टीमुळे आपण व्हॅक्यूम मध्ये आणि फ्रिक्शनलेस एन्व्हायरमेंट मध्ये जर काम केलं तर आपल्याला कमी एनर्जी लागेल, पण या केसमध्ये आपल्याला जास्त एनर्जी लागते. तर अशा प्रकारच्या प्रिन्सिपल वरती तुम्ही जर काही एक्सपेरिमेंटेशन करून काही गोष्टी बनवू शकला, काही नवीन इनोव्हेटिव्ह काहीतरी बनवू शकला, तर तेही तुम्ही करू शकता. काही लोकांना सॉफ्टवेअर मध्ये इंटरेस्ट असेल तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑफ पर्टिक्युलर ऍप्लिकेशन रिलेटेड टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, रिलेटेड टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग, जर तुम्हाला काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचं आहे, सॉफ्टवेअर जर तुम्हाला काही लोकांना इंटरेस्ट असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि अ कॉम्बिनेशन ऑफ द अबव, या सर्वांचं कॉम्बिनेशन करून एक प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. सर्वे पण करताय छोटासा, डिझाईन पण करताय, फॅब्रिकेशन पण करताय, टेस्टिंग पण करताय, आणि त्याच्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर पण करताय. ओके, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन प्रोजेक्ट पण तुम्ही करू शकता. ओके, आता जे काही फॉर्मॅट आहेत हे सगळं सबमिट करण्यासाठी ते तुम्हाला वेळोवेळी ग्रुपमध्ये शेअर केले जातील, ते तुम्हाला सबमिट करायचे आहेत. आणि जे कोणी मित्र तुमचे आज अवेलेबल नाही आहेत, ग्रुप लेक्चरला आलेले नाहीत सेशनला, त्यांना सर्वांना सांगा की हे रेकॉर्डेड सेशन मी अपलोड करतो याच्यावरती, आपल्या चॅनलवरती. यू कॅन टेक इट फ्रॉम देअर, आय कॅन सी. आणि जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते तिथं आपण पुन्हा आपण विचारू शकता ऍट द सेशन. ओके, सेशन मध्ये. आता सेशन मध्ये जर तुम्हाला यामध्ये काही क्वेश्चन्स असतील, सो यू आर फ्री टू आस्क. If you have any question, you can just type in the group chat box, or don't SMS me, message me. आता माझा फोन इथं रेंज नाहीये, मला मेसेज येत नाहीये, त्यामुळं चॅट बॉक्स मध्येच मेसेज करा, किंवा अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन टॉक. ओके,
If you have any questions regarding this, just go on. Sir, working model करायचं का? Yes, absolutely. Working model, not a prototype. Prototype is not necessary. Prototype जे आहे ऑफलाईन कॉलेजला येऊन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकतो का? ऑलमोस्ट 99% इन्फॉर्मेशन मी ही दिलेली आहे, हे तुम्ही आता बघू शकता पुन्हा एकदा. त्याच्या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन असेल तर आता तुम्हाला वेळ आहे, आता विचारू शकता. आता मी समोर अवेलेबल आहे, ऑफलाईन मध्ये काय वेगळं काय असणार नाही. You can ask over here what is the question that you want to know about. You can come to college, that's not an issue, but availability of माझी availability पण बघावी लागेल. तुम्ही कधी येता त्यावेळेस मी जर नसलो तर तुम्हाला परत यावं लागेल, right? So better if you ask here only and don't message me. I'm not having any connection. I'm having connection problem here, network problem. So can we select members for the project? Yes, you can select, but that is after process. आता सध्या आपल्याला काय करायचंय, तुम्हाला प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायचे इंडिव्हिज्युअल, ओके, आणि ते सबमिट करायचे. मग ज्या वेळेस मेंबर्स सिलेक्ट करण्याची गोष्ट येईल तेव्हा मी तुम्हाला नोटिफिकेशन देईल की मेंबर्स तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करा आणि सबमिट द डिटेल्स. त्यासाठी पण एक गुगल फॉर्म मी शेअर करेन, त्यामध्ये तुम्ही सगळे डिटेल्स भरू शकता. आणि जे करणार नाहीत मेंबर सिलेक्शन त्यांच्यासाठी लास्ट इयर प्रमाणे रॅन्डमली कुणालाही कुणासोबत जुळवून दिलं जाईल, ओके. मग ते तुम्हाला बघावं लागेल, कारण लास्ट टाइम तसे बरेच केसेस झालेले आहेत. काही लोक आलेच नाहीत शेवटपर्यंत, काही लोकांना खूप प्रॉब्लेम झाले त्यासाठी, ओके. तर ते थोडंसं अवॉइड करा. हाऊ टू आयडेंटिफाय आयडियाज? ओके, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन योगिना. हा क्वेश्चन मी एक्सपेक्ट करत होतो पहिला, पण हा आला नंतर. हाऊ टू आयडेंटिफाय आयडियाज हा फार महत्वाचा क्वेश्चन. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आयडियाज आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन चांगलं ठेवावं लागतं, ओके. तुमचं ऑब्झर्वेशन जेवढं चांगलं आहे तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारच्या आयडिया ऑब्झर्व करता येतील, प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करता. प्रोजेक्टची आयडिया कशापासून येते? प्रोजेक्टची आयडिया आहे तो तुम्ही जसं ऑब्झर्वेशन करताय, समजा तुम्हाला जाता जाता रस्त्यावरून जाताना काहीतरी एक इश्यू दिसला, तर जनरली लोक काय करतात, एखादा प्रॉब्लेम दिसला किंवा एखादा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमला वैतागतात, ते प्रॉब्लेम नोट डाऊन करून घेतात. जेव्हा तुम्ही तो प्रॉब्लेम नोट डाऊन करून घेता तेव्हा तुम्ही ते त्याच्यावरती एक विचार करता आणि त्याच्यातून एक आयडिया निर्माण होते. आयडिया ऍज सच तुम्हाला डायरेक्ट मिळणार नाही. आयडिया, दिस इज आयडिया असं मिळणार नाही. तुम्हाला प्रॉब्लेम्स मिळतील. त्या प्रॉब्लेम्सला जेव्हा तुम्ही विचार करता त्या प्रॉब्लेम बद्दल, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचे 3 ते 4 प्रकार असतात. हे 3 ते 4 आयडियाज आहेत. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू आयडेंटिफाय द प्रोजेक्ट आयडिया, ओके. So first keep in mind you have to identify the problem, then idea will come to you. Got it, Yogina? Sir, sponsored प्रोजेक्टचं काय? Yes, sponsored प्रोजेक्ट ज्यांना करायचा आहे that is well and good. जर स्पॉन्सरशिप मिळत असेल तर तुम्ही तुमच्यासाठी तो कालावधी आहे 1 वर्षाचा. त्याचं कारण काय, जिथं तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळणार आहे तिथंच तुम्हाला इंटर्नशिप पण करायची. जर तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे तिथंच तुम्हाला स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट पण करायचा आहे. मग अशी इंडस्ट्री चूज करा जिथं तुम्हाला स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट पण मिळेल आणि नेक्स्ट सेमिस्टर मध्ये 6 महिन्याची इंटर्नशिप पण मिळेल, ओके. एनी क्वेश्चन? प्लीज डू टाइप इन द चॅट बॉक्स. काही पण क्वेश्चन असू देत विचारा. विचारल्याशिवाय तुमचे शंका समाधान होणार नाहीये. विचारलं तरच तुम्हाला त्याचे सोल्युशन मिळतील. याचा अर्थ मी असा समजू शकतो की मी जे काही सांगितलेलं आहे ते सर्वांना व्यवस्थित कळलेलं आहे किंवा काहीच कळलेलं नाहीये, राईट? मला वाटतंय आपली मुलं हुशार आहेत, त्यांना कळालेलं आहे मी काय जे काही सांगितलेलं आहे.
Should I ask one by one? Type here, type the questions. Can do internship in any field in software or anything other. Internship, it depends upon you. Okay. तुम्ही कुठं करणार आहात. मग जर तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे आणि तुम्हाला स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट करायचा आहे, तर ज्या ठिकाणी तुम्ही इंटर्नशिप करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट पण करायचा आहे. ठीक आहे. आता स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट करताना तुम्ही सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट करू शकत नाही. सॉफ्टवेअर डेव्हलप फॉर बँकिंग सेक्टर वगैरे असं करू शकत नाही. मेकॅनिकलशी रिलेटेड काहीतरी असेल तर तुम्ही करू शकता. ओके. दुसरी गोष्ट, इंटर्नशिप तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टर मध्ये, प्रोजेक्ट तुम्हाला या सेमिस्टरला चूज करायचा आहे. ओके. म्हणजे ज्यांना इंटर्नशिप करायची आहे, इंटर्नशिप तर ऑलमोस्ट कंपल्सरीच आहे मला वाटतं. ओके. तर ज्यांना इंटर्नशिप करायची आहे त्यांनी असं शोधा, असं एखादा प्रोजेक्ट शोधा की जिथं तुम्हाला स्पॉन्सरशिप पण मिळेल. ओके. अदरवाइज इन हाऊस प्रोजेक्ट तुम्ही या सेमिस्टरला कंप्लीट करा आणि जिथं तुम्हाला इंटर्नशिप करायचे, सॉफ्टवेअर, ऍग्रिकल्चर, फार्मास्युटिकल, कुठं करायचं तिथे करू शकता. सर कॅन सपोर्ट कॉलेज इंटर्नशिप. काय कळालं नाही. कॉलेज इंटर्नशिप, internship and project both is mandatory. Yes, both mandatory, compulsory आहे. कॉलेज इंटर्नशिप साठी मदत करेल का असं हनुमंतला विचारायचं. ओके. यस, ऑब्विसली इंटर्नशिप साठी मदत कशा प्रकारे केली जाते. इंटर्नशिप साठी तुम्हाला एक लेटर लागतं, ते लेटर तुम्हाला मिळेल कॉलेजकडून. जर तुम्हाला इंटर्नशिप साठी इन्स्टिट्यूट्स किंवा ऑर्गनायझेशन्सची माहिती पाहिजे असेल तर यू शुड मीट द training and placement in charge of our department, that is Professor Andigi sir. He will help you in this regard. Okay. Yes, अजून काही questions? Ask whatever you want to ask, just ask, because आता जर तुमचे questions हे झाले, सेम 8 ला एक्झाम नाही का? तुम्हाला सेम 8 ला इंटर्नशिप असते आणि NPTEL चे कोर्सेस असतात, प्लस काही लोकांचे स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट असतात आणि ऍट दी एंड तुम्हाला एक्झाम पण द्यावी लागते. कशावरती? आता जर समजा तुम्ही NPTEL चे कोर्सेस नाही केले तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागते कॉलेजमध्ये. जर तुम्ही NPTEL चे कोर्सेस केला देन इन दॅट केस यू आर नॉट रिक्वायर्ड टू टेक द एक्झाम. लास्ट टाइम थोडासा गोंधळ झाला होता, but that will be clarified by Deshpande sir. Okay. And please do ask about projects. Project संदर्भात क्वेश्चन असतील तर विचारा, जनरल क्वेश्चन विचारू नका. कोरोना गेलाय का, एक्झाम आहे का. Anything related to project you want to ask, just put up in the chat box. Okay, last 10 minutes are there. If you have any questions, just put in the chat box. I will answer those. If you don't have any questions, just put N in the chat box so that I will get confirmed. Everyone put N if you don't have any question. Sir, if sponsored project आहे पण त्यात internship करायचं नाही तेव्हा. If you have a sponsored project from this semester and you don't want to do internship, right? असाच क्वेश्चन आहे ना. काय विचारायचे? स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आहे पण त्यात इंटर्नशिप करायची नाही. स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आहे आणि त्यात इंटर्नशिप करायची नाही. तुम्ही स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट ऍज अ ह्या सेमिस्टरला तुम्ही कंप्लीट करू शकता स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट. इंटर्नशिप तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला आहे. गॉट इट?
Agricultural project, yes, most welcome. Agricultural projects are most welcome. Pharmaceuticals, agriculture, healthcare sector याच्याशी रिलेटेड प्रोजेक्ट सगळ्यात महत्त्वाचे असतील, सगळ्यात चांगले प्रोजेक्ट्स त्याच्यावरती होऊ शकतात. जर असतील तर कृपया घेऊन या ते आयडियाज. सगळ्यात चांगला, सगळ्यात जास्त फोकस आमचा त्याच्यावरतीच असणार आहे. ऍग्रिकल्चर, हेल्थकेअर, त्या दोन गोष्टीवरती तर जास्त फोकस आम्ही देणार आहे. सर, वी हॅव टू कम टुगेदर फॉर द वर्किंग मॉडेल, देन ओनली द मॉडेल वी विल डू. फॉर दॅट वी कॅन कम टू कॉलेज बिकॉज वी आर फार अवे फ्रॉम इच अदर. येस, यू कॅन कम फॉर प्रोजेक्ट वर्क. ओके, सो आपण काय करणार आहोत आता सध्या तुम्हाला प्रोजेक्टची तुम्ही आयडिया देताय. आयडिया दिल्यानंतर सगळं फायनल झाल्यानंतर तुमचं ग्रुप फॉर्म होईल, तुम्हाला एक फॅकल्टी दिले जाईल, राईट. त्या फॅकल्टीला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं गाईडना, सर आम्हाला असं असं प्रोजेक्टच्या कामासाठी कॉलेजला यायचं, येऊ दे का. त्यावेळची परिस्थिती बघून तुम्हाला ते फॅकल्टी सांगतील. आता थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह जे काही येणार आहे जाणार आहे ते आपल्याला माहिती नाही ना. आता ह्याचं आपण असं सांगू शकतो की यस, यू आर अलाउड टू कम फॉर प्रोजेक्ट वर्क. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. तर तुम्हाला जे काही फॅकल्टी अलॉट केले जातील ना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून you can come over here and work over in the fabrication, for the fabrication in the workshop. No issue. Okay, everything will be available for you. जसं मी सांगितलं, हेल्थ केअर आणि ऍग्रिकल्चर या दोन गोष्टींवरती फोकस करा. याच्यामध्ये खूप जास्त हे आहे, चांगले प्रोजेक्ट मिळू शकतात तुम्हाला, चांगले आयडियाज मिळू शकतात. हेल्थ केअर साठी तुम्ही एखाद्या डॉक्टरना भेटा, फिजिओथेरपिस्ट असतात, फिजिओथेरपिस्ट कडे जावा, त्यांच्याकडून तुम्हाला एक 50 तरी आयडिया देतात की आम्हाला असं मशीन बनवून पाहिजे, हे असं बनवून पाहिजे. त्याच्यातले तुम्ही चांगले एखादं घेऊन आलात तर ते आपण बनवूयात, त्याचा पेटेंट करूयात, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि समजा तुम्हाला आता एक महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्याकडे आता सध्या या क्लासमध्ये मला वाटतंय मंजुनाथ आहे का? मंजुनाथ पाटीलचं पेटेंट झालेलं आहे. बंदपट्टी आलाय का? बंदपट्टी येत नाही, बंदपट्टीचं पण एक पेटेंट झालेलं आहे. तर सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये, मी डिस्ट्रिक्टचं सांगू शकतो, सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये मुलांचे पेटेंट झालेले फार कमी इन्स्टिट्यूट आहेत. त्यापैकी आपलं एक इन्स्टिट्यूट आहे. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही मुलांना पेटेंट मिळालेले आहेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मिळालेले आहेत, दीज आर दी टॉप क्लास स्टुडंट. 1% मध्ये येतात ते विद्यार्थी. जरी ते टॉपर नसतील तरी इन 1%, फक्त पहिल्या 1% विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा नंबर येतो. का? जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, ज्यांना जॉब करायचा त्यांना इंटरव्ह्यूला जावंच लागेल. इंटरव्ह्यूला गेलात, तुम्हाला तुम्ही रिझ्यूम मध्ये लिहिलेलं असते ऑब्टेन्ड अ पेटेंट फॉर दिस. ओके, पेटेंट म्हणजे काय हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही, मी ऑलरेडी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे. ओके, पेटेंट मिळालं म्हणजे तुमच्याकडे काहीतरी इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे, तुम्ही चांगलं काहीतरी काम केलेलं आहे. ओके, फील्ड वर्क तुमचं चांगलं आहे, टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, हे सगळं त्याच्यामधून दिसून येतं आणि तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस जास्त होतात. ओके, टॉपर एखादा विद्यार्थी, आता जे काही टॉपर आहेत ते काही बाद असतात, खराब असतात असं मला म्हणायचं नाहीये. ते पण हुशार असतात, ते पण इंटेलेक्च्युअल असतात, त्यांचं एक वेगळी कॅटेगरी असते. पण जर तुम्ही टॉपर नसाल आणि जर तुम्हाला टॉपर सोबत बसायचं असेल, त्या क्लासमध्ये जायचं असेल, त्या वर्गात त्या लेवलला बसायचं असेल, तर तुम्हाला हे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ट्राय फॉर पेटेंट्स, ट्राय फॉर रिसर्च पेपर्स. आणि जर टॉपर लोकांनी हे केलं तर ते त्यांच्या पण वर जाते. ओके, तर ही एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. ओके, एनी क्वेश्चन्स? जस्ट पुट ऑन इन द चॅट बॉक्स. सॉफ्टवेअर मध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्ही एखादा ऍप बनवू शकता जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असेल. ओके, सॉफ्टवेअर मध्ये जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचा, तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला ऍप बनवायचं आहे, तर इट शुड बी रिलेटेड टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग or it should be related to healthcare
अँड ॲग्रिकल्चर या 3 गोष्टींवरती फोकस करायचं. बँकिंगसाठी Amazon सारखं सेल्स अँड परचेस त्याच्यासाठी त्याचा काय करून फायदा नाही. ओके, तुमच्या बेसिक नॉलेजचा इथं उपयोग व्हायला पाहिजे, असा काहीतरी चूज करा सॉफ्टवेअरसाठी. ओके, एनी क्वेश्चन्स अदर दॅन दिस? विनय, शुभम, अजित, श्रद्धा, मयुरेश, प्रतीक, हनुमंत, अजय, प्रदीप, अभिषेक, आकाश मानवी आलेत का? आकाश मानवी, जस्ट अनम्यूट युअर सेल्फ. आहे का तुम्ही? आहे सर. हो, बर बर, छान छान. तुम्हाला ऑनलाईन बघितल्यावर आनंद वाटला का? विजय, धनाजी, विशाल, उमाकांत, नरेश, सागर, श्रुतिका, संग्राम, अनिल, विजयलक्ष्मी, वैजनाथ, मंजुनाथ. ओके, ऑल क्लियर? जस्ट पास ऑन दिस इन्फॉर्मेशन टू युअर फ्रेंड्स ऑल्सो. ठीक आहे, मी हा ग्रुप वरती आपल्या ह्याच्यावरती पण शेअर करून ठेवेन. जर काही क्वेश्चन्स असतील, यू कॅन जस्ट रेफर टू दिस व्हिडिओ अगेन. ओके, अँड ट्राय to work on the problems and ideas as fast as you can. Okay, so